कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर आणि राजेंद्र वरपेंचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। काही दिवसांपूर्वी राजेश क्षीरसागर यांनी सोसायटीच्या वादातून राजेंद्र वरपेंना मारहाण केल्याची घटना घडली होती। मात्र या प्रकरणी अद्यापही क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नसल्याने राजेंद्र वरपे यांनी अंबादास दानवे यांच्या कोल्हापुरातील जनता दरबारामध्ये दाद मागितली। वरपे यांचं म्हणणं ऐकून घेत दानवे यांनी तातडीने पोलीस अधीक्षकांना राजेश क्षीरसागरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि त्यानंतर आपण स्वतः वरपे यांच्या घरी भेट देणार असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलंय। तर शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीमध्ये दानवे यांचं चांगलंच स्वागत केलं जाईल असं क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। क्षीरसागर यांच्या सोसायटीखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले। याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर आणि त्यांच्याच इमारतीमध्ये राहणारे राजेंद्र वरपे यांच्यामधला वाद आहे तो काही दिवसांपूर्वी समोर आला आणि त्याच्यावर आज अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे की या वादाच्या संदर्भात तात्काळ गुन्हा आहे तो दाखल व्हावा, तशा पद्धतीची मागणी आहे ती त्यांनी केली। इतकंच नाही तर ज्या इमारतीमध्ये वरपे राहतात त्या ठिकाणी आपण भेट देणार असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आणि त्याच्यानंतर क्षीरसागर यांच्या घराच्या खाली सगळे त्यांचे समर्थक आहेत ते एकत्र या ठिकाणी जमलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतो। का तुम्ही एकत्र हे सगळे का जमलेला आहात? आमचं कार्यालय आहे यासाठी आम्ही जमलेलो आहे, काय बाकी काय जमायचं काय कारण नाही दुसरं। याच ठिकाणी अंबादास दानवे येणार आहेत अशा पद्धतीची देखील माहिती मिळते। स्वागत करायला ओरिजिनल शिवसैनिक इथे जमलेत सगळे। आपण बघितलंय दानवेंचं स्वागत करायला थांबले। तुम्ही का जमला इथे एकत्र सगळे? आम्ही म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, आम्हाला चॅलेंज केला की आम्ही तो स्वीकारतोय, त्याच्यामुळे आम्हाला काय इथं कशाची टेन्शन नाही, कसं घाबरायची गरज नाही। आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे, याच्यासाठी आम्ही एकत्र झालेलो आहे। जमा येऊ देत, ते पुढचा कार्यक्रम आम्ही करू। तर आपण बघितले या ठिकाणी सगळे शिवसैनिक जमलेले आहेत आणि या ठिकाणी अंबादास दानवे आले तर त्यांचं स्वागत केलं जाईल अशा पद्धतीचा इशारा देखील या ठिकाणी या सगळ्या शिवसैनिकांनी दिला आहे। कॅमेरामन निलेश चव्हाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।